दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं नाना या विचारानं दुःखी आहेत की हा पल्लवीचा मूर्खपणा म्हणावा की तिचा मोठेपणा, कारण आपला आनंद निशाण्यावर लावून ती दुसऱ्यांच्या घरात आनंद आणू पाहते. नाना गायत्रीला फोन लावतात. तिला समजतं की नाना उदास आहेत, पण तिला हे समजत नाही की यामागे नक्की काय कारण आहे. नानांसमोर आता आशा आणि पल्लवीला मदत करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आशा आणि पल्लवी नानांना सांगतात की सुंदरच्या मृत्यूमागे कोणती तरी टोळी आहे. आता पुढे सुंदरच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी आम्हाला सुंदरची बॅग मिळाली. त्यात आम्ही व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ पाहिल्यावर आम्हाला कळलं की त्या मॅटर्निटी होममध्ये नेमकं काय चाललं होतं. हो बेटा, तुम्ही त्या मॅटर्निटी होमचं आणि डॉक्टरचं पितळ उघडं केलं होतं ना. हो नानू, पण सुंदरचा मृत्यू या कारणामुळे नाही झाला. देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून मुली गायब होतात आणि सुंदर त्याच गोष्टीचा तपास करत होता. असो वा नसो नानू, या सर्वांचा संबंध या गावाशी नक्कीच जोडलाय आणि सुंदरला याच गोष्टीचा खुलासा करायचा होता, पण त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. पण बेटा, तुला कसं काय माहीत तो याच मामल्याचा तपास करत होता ते? सुंदरने न्यूजपेपरची कटिंग्स पण जमा केली होती, ज्यात बातम्या होत्या की देशाच्या विविध भागातून मुली गायब होत आहेत. आणि नानू, त्याशी रिलेटेड एक रिपोर्ट आला होता. त्याचं कटिंग त्याने जपून ठेवलं होतं. नानू, आम्हाला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की हे गाव या देशाच्या बॉर्डरशी जोडून आहे. त्यामुळे सगळे असो वा नसो ह्या गावाशी खरोखर जोडलेले असतील. हो नानू, जर असं असेल तर या गोष्टीचा खुलासा व्हायलाच हवा. ही आपल्या देशासाठी एक खूप मोठी समस्या आहे. देशाच्या विविध भागातून मुली गायब होत आहेत. अखेर जात आहेत कुठे या मुली? कुठे गायब होत आहेत? चंदा, चंदा बेटा, चंदा, ये बेटा, ए चंदा, चंदा. जुगनूभाई, राम राम. अरे बनवारी, ये ना, ये बस बस. ए जुगन, तुझ्या पोरीला समजावा, तिच्या सवयी खराब होत आहेत. काय बोलतो काय? आज मी तिला एका पोरासंग मोटरसायकलवरून जाताना पाहिलं. हट, काय तू? माझी चंदा अशी नाही. आता मी खोटं कशाला बोलेन?
अरे मी तर चंद्याला ओळखलं. अंधार होता म्हणून मोटरसायकलवाल्याचा चेहरा नाही दिसला मला. मी त्या चंदाचा असा कधी विचारही करू शकत नाही. अरे कोणीच नाही करणार. आजकालची मुलं लई हुशार झाली आहेत. तरी बी पत्ता लावायचा प्रयत्न की मुलगा कोण होता आणि चंदा का गेली त्याच्या संग. राम राम. चंदा पोरा बरोबर आहे का? चंदाचा फोन तर इथंच आहे. बाबा, म्या नेहमीच असं म्हणायचे की मला आपल्या पायावरती उभं राहायचं आहे, पण माझ्या समोर कोणताच मार्ग कधीच नव्हता आणि लवकरच काहीतरी बनून म्या परत येईन आणि तुम्हाला माझ्या लग्नासाठी आपलं घर विकावं लागणार नाही. मला जायचा प्रयत्न करू नका तुम्ही. हे काय केलंस चंदा तू? हे काय केलंस चंदा? चंदा काय केलंस तू? हे तू शोधावं लागल चंदा. हॅलो. नमस्कार करते बाबा. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे बेटा, तू कशी आहेस? मी ठीक आहे बाबा. बाबा मी यांच्याशी बोलले बरं का, तर हे सुद्धा काळजीत पडले आहो आणि विचारत होते की अखेर बाबांना अशी कोणती काळजी पडली आहे तिकडे. बेटा, तुला हे सगळं सोहनलालला सांगायची काय आवश्यकता होती? बाबा तुम्ही इतके काळजीत आहात आणि मी त्यांच्याशी बोलूही नको? काळजीचं काय आहे बेटा, हे तर माणसाच्या स्वभावावरती आहे की तो त्या काळज्या कशा पेलतो. कधी कधी आपण छोट्या छोट्या त्रासांना मोठं समजून घेत असतो आणि काही लोक असे असतात जे मोठ्या मोठ्या त्रासांना महत्वच देत नाहीत. आणि बेटा, कधी कधी काळाची गोष्टही असते. कधी आपली वेळ खराब असते तर प्रत्येक छोट्या गोष्टीला आपण मनाला लावून घेतो. माझ्या काळजीचा विचार करून तू चिंता करू नकोस बेटा. ठीक आहे बाबा, पण आता तर आम्ही प्रोग्राम ठरवूनच टाकला. मी आणि कृतिकाचे बाबा लवकरच गावी पोहोचणार आहोत. तू सोहनलाल सोबत इथे येतेस बेटा? हो बाबा, ते म्हणाले की ऑफिसमध्ये काही जरुरी काम आहे, ते निपटून आपण लगेचच तिथे पोहोचूया. काय विचार करताय बाबा तुम्ही? नाही बेटा, मी म्हणत होतो की मी तुला फक्त गावी ये म्हणालो होतो. मला हे माहित नव्हतं की तुला सोहनलालला सुद्धा घेऊन यायचंय. हे तुम्ही काय बोलताय बाबा? मी खरं बोलतोय बेटा, बरोबर बोलतोय. आता माझ्या काही विवंचना मी फक्त तुझ्याशीच बोलू शकतो ना, आणि ज्या गोष्टी बेटा मी तुला सांगू शकतो त्या मी सोहनलालला नाही सांगू शकत. हे बरोबर नाहीये बाबा. तुम्ही मला तर सांगा, अखेर अशी कुठली काळजी आहे तुम्हाला? अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही मला सांगतही नाही आणि त्याबद्दल काही बोलतही नाही आहात तुम्ही? बेटा, फोनवरती प्रत्येक गोष्ट नाही सांगता येत. आता बघ, मी जर तुला इथे बोलावतोय तर काही विचारानेच बोलावतोय ना. मला नव्हतं माहित बाबा की तुम्ही मला एकटीला तिकडे बोलवताय, नाही तर मी दोघांचा प्रोग्राम नसता ठरवला हो. हे बघ बेटा, जर तू एकटी येऊ शकत असशील तर मग ये. तुझ्या येण्याने मला काहीतरी मदत नक्की मिळेल बघ, आणि तुझ्या येण्याने कदाचित काळजाही कमी होतील. आणि बेटा, जर तू सोहनलाल सोबत येत असशील तर होऊ शकतं की माझी काळजी वाढेलही. हे बघ बेटा, विचार नको करूस. जर तू एकटी येऊ शकत असशील तर नक्की ये. हे बघ बेटा, आत्ता तरी मला वाटतंय की तू सोहनलालला घेऊन येऊ नकोस म्हणून. ठीक आहे बाबा. आणि बेटा, सोहनलालला हेही कळायला नको की मी असं काहीतरी सांगितलंय. बरं बाबा, मी यांना समजावेन
आणि शक्य तितक्या लवकर मी एकटीच गावी पोहोचेन. ठीक आहे बेटा. ठेवते हा बाबा. सुखी राहा. मालक मालक अरे मालक जुगनू जुगनू काय झालं? हा जुगनू काका, अहो झालंय काय? माझी चंदा घरामध्ये नाहीये. काय? चंदा कुठेतरी निघून गेली? माझी चंदा घरामध्ये नाहीये. माहित नाही कुठे गेली चंदा माझी. काय झालं काय? माहित नाही. घरी गेलं तर घर ओस पडलं होतं. कुठं निघून गेली माहित नाही. माहित नाही कुठे निघून गेली ते. जुगनू काका, तुम्ही हिंमत सोडू नका. गेली असेल तर येईल परत. अहो, चिठ्ठी सोडून गेलीये. जर चिठ्ठी लिहून चिठ्ठी नसती तर मला खात्रीच पटली नसती की ती बाहेर गेलीये म्हणून. तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही जगू शकत मालक. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. हो, नाही जगू शकत मी तिच्या. जुगनू काका, तिचा नंबर द्या मला. नंबर घेऊन काय करणार? हा फोन तर माझ्या पाशी आहे ना. सोडून गेली फोन मालक. फोन पण सोडून गेले मालक. धीरानं घे जुगनू, सगळं काही ठीक होईल. हिम्मत धर जुगनू. नानू, बहुतेक त्या भाबड्या मुलीला भुलवलं असणार. समजावलं असेल की फोन सोबत आणू नकोस, कारण फोन तर ट्रेस होऊ शकतो ना. हो बेटा. हे जे कोणी आहे ते खूप हुशार आहे. माझी पोर तर येईल ना मालक. हो हो, येईल येईल. धीरा हे सगळं काही ठीक होईल ना. ये माझ्यासोबत येईल ती. येईल हा, काळजी करू नकोस. येईल ती. मी त्या दिवशी जेव्हा चंदाच्या घरी होते तेव्हा ती मला म्हणत होती की आयुष्यात मला काहीतरी करायचंय, माझ्या वडिलांचा आधार व्हायचंय. आणि मग सांगता सांगता तिने बोलायचं टाळलं. आणि आशा, मीही तिचं हे बोलणं सिरियसली नाही घेतलं, कारण मी हा विचारच नाही केला की एक गावातली मुलगी 24 तास घरी राहणारी मुलगी असं काही करू शकेल. नानू जुगनू काकांना समजावतायत, पण चंदा त्यांची एकुलती एक मुलगी. रडून रडून हाल करून घेतलेत. तुझं खरं आहे आशा. काकांचं हे दुःख आपण मनापासून समजू शकतो. मी तर हैराण आहे की या दुनियेमध्ये काय काय चाललंय. नानू, चंदाला भुलवून घरातून पळून जायला भाग पाडणारी ही तीच टोळी आहे. हे तू कसं काय म्हणू शकतेस? नानू, हे काही प्रेमाचं प्रकरण नाहीये. ती आपला संसार थाटायला नाही पळून गेलीये. उलट तिला करिअरची लालूच दाखवून घरातनं पळवलं गेलंय. हो नानू, हर एक मुलीसारखं चंदाचंही एक स्वप्न होतं की आपल्या वडिलांचा आधार व्हावं. आणि तिचं हेच स्वप्न खरं करण्यासाठी ती घरातून पळून गेली. बेटा, असं निष्पापांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या लोकांना कधीच कुणीही क्षमा करू नये. ज्याचं आपलं कुणी दुरावतं त्याचं दुःख आपण समजू नाही शकत. पण नानू, आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आजही ज्यांच्या मुली घरातून पळून जातात ते मनावर दगड ठेवून कसे जगतील नानू. कारण आज सुद्धा त्यांच्या मुलींचा काहीच पत्ता नाहीये. नानू, पोलीस त्यांचं काम करतातच आहेत, पण मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने सतर्क राहायला पाहिजे. पोलिसांना मदत केली पाहिजे. काहीही झालं तरी या टोळीचं सत्य समोर आलंच पाहिजे. तुझं बरोबर आहे बेटा, पण प्रश्न मात्र हा आहे की फक्त
तुम्हा दोघींच्या प्रयत्नांनी या गँगचा चेहरा समोर येऊ शकतो का? नानू, फक्त याच विचाराने प्रत्येक माणूस गप्प राहतो. हो आशा, आपल्याला हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हो पल्लवी, सध्या तरी मी जुगनू काकांसोबत उद्या पोलीस स्टेशनला जाईन, कारण पोलिसांमध्ये कंप्लेंट करणं खूप आवश्यक आहे. हो बेटा, पोलिसांची मदत मिळाली तर काम ठीक होईल. माझ्या पोरीला वाचवा इन्स्पेक्टर साहेब, माझ्या पोरीला वाचवा, तिचा शोध घ्या तुम्ही. इन्स्पेक्टर, तुम्हाला काहीही करून चंदाचा पत्ता शोधायला हवा. मला भीती आहे की तिच्याशी काही गैरवर्तन होऊ नये, चंदासोबत काही चुकीचं घडू नये. ठीक आहे, तुम्ही तुमची कंप्लेंट देऊन द्या. आणि तसंही अशा मामल्यांमध्ये पोलीस मजबूर असतात. या मुलीने स्पष्टपणे लिहिलंय की माझ्या मर्जीनं जाते, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर आम्ही तिला शोधलं तर मग परिणाम काय होतील? काय? मी काही समजले नाही इन्स्पेक्टर. मला हे समजत नाहीये की तुम्ही क्रिमिनल लॉयर आहात, मग तुम्ही समजण्याचा प्रयत्न का नाही करत? बघा, प्रेम प्रकरणात पडून मुलं अशा चुका बऱ्याचदा करतात. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, माझी पोर अशी नव्हती हो. अहो, ती तर कधी घराबाहेर पडायची बी नाही. डॉक्टरकडे पण मीच घेऊन जायचो तिला. बघा, तुम्ही आईबाप हाच विचार करता आणि या गोष्टीकडे कानाडोळा करता येत नाही. सरळ सरळ प्रेमाचा प्रकार आहे. आणि हो, एक गोष्ट, चंदा स्वतः आपल्या मर्जीने त्या मुलाबरोबर गेली. प्रेमात पडणं हा तर आजकाल एक शौक झालाय. आणि असे प्रेम प्रकरणाचे किस्से गल्लीबोळात बऱ्याचदा दिसून येतात. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, मला हे अजिबात मान्य नाहीये. तुमचा गैरसमज होतो इन्स्पेक्टर. चंदाने तिच्या पत्रात हे लिहिलं नाहीये की तिचं कुणावर प्रेम आहे आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी ती पळून जाते. तर तिने हे लिहिलंय की तिला आपल्या पायांवर उभं राहून दाखवायचंय आणि तिला मार्ग मिळाला तर ती जाते. मला फक्त इतकंच म्हणायचंय की तिला करिअरची स्वप्न दाखवून तिला घरातून पळून जायला भाग पाडलंय. आणि हे कोणा दुसऱ्याचं नाही, त्याच टोळीचं काम आहे जी अशा प्रकारे मुलींना पळवून नेते. व्हॉट? हे काय सांगताय तुम्ही? का तुम्हाला हे माहिती नाहीये आजकाल देशातून, देशाच्या विविध भागातून कशा मुली गायब होत आहेत? नंतर ना त्यांचा काही मागमूस सापडतो, ना त्यांचा काही पत्ता लागतोय. बऱ्याचदा असंच होतं. मुलगी स्वतः प्रेम प्रकरणात पडून पळून जाते आणि स्वतःबद्दल कोणाला सांगू नका असं म्हणते. आता अशा प्रकारात पोलीस काय काय करू शकतात? मग सत्य हे आहे इन्स्पेक्टर की त्या टोळीचे लोक पोलिसांच्या याच विचाराचा फायदा घेतात. एखाद्या मुलीला प्रेमाचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात फसवलं जातं, तर कोणाला चांगल्या आयुष्याची लालूच दाखवून, तर कोणाला करिअरची लालूच दाखवून. जी मुलगी जशी फसेल तशी फसवली जाते आणि पोलीस याला प्रेम प्रकरणाचा प्रकार म्हणत गांभीर्याने घेतच नाहीत. काही दिवसांपूर्वी रिपोर्ट आला होता, काही हजार मुली बेपत्ता आहेत आणि त्यांचा काहीही पत्ता नाहीये. प्लीज इन्स्पेक्टर, या प्रकरणाला गांभीर्याने घ्या आणि हा प्रकार समजून घ्या. इन्स्पेक्टर, मला वाटतंय की तुम्ही चंदाला शोधून काढावं की ती कुठे आणि कशा स्थितीत आहे. ठीक आहे, मी आमच्यातर्फे पूर्ण प्रयत्न करेन चंदाचा पत्ता लावायचा. जर तुम्हाला काही क्लू मिळाला तर तुम्ही आम्हाला जरूर कळवा. ठीक आहे, तुम्ही निघू शकता आता आणि तुमची कंप्लेंट दाखल करा. मी आजच ॲक्शन घेतो. ठीक आहे. चला जुगनू काका, चला. आशा आणि पल्लवी या टोळीला समोर आणू पाहत आहेत. पण हे ठीक आहे का?
मी आशा आणि पल्लवीला याची परवानगी द्यावी का? कारण जर काही टोळी असेल तर ठाऊक नाही कोण कोण यात सामील असतील. हा गायत्री, नमस्कार करते बाबा. सुखी राहा बेटा. बाबा मी यांच्याशी बोलली आहे आणि समजावलंही त्यांना. आता मी एकटीच गावी येते. ठीक आहे बेटा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तू कधीपर्यंत पोहोचशील? बाबा मी आत्ता निघते आणि संध्याकाळपर्यंत पोहोचेन तिथे. ठीक आहे बेटा, मी तुला घ्यायला येतो संध्याकाळी. अहो नको बाबा, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? कुणा दुसऱ्याला पाठवा ना. अगं नाही बेटा, मी स्वतः येईन तुला न्यायला. त्या निमित्ताने तुझ्याशी बरंच काही बोलू शकेन ना मी. बाबा कोणती गोष्ट आहे आणि काय झालंय? मी म्हटलं ना की तू जेव्हा येशील तेव्हा तुला सगळं काही सांगेन. ठीक आहे बाबा, जशी तुमची इच्छा. बाबा जेव्हापासून तुमच्याशी बोलले आहे ना, दिवस रात्र विचार करते. अखेर काय गोष्ट आहे अशी? असं काय आहे जे तुम्हाला इतकं त्रास देत आहे? असो, मी संध्याकाळपर्यंत पोचते आणि मग भेटते तुम्हाला. चला ठेवू मी बाबा. ठीक आहे बेटा, सुखी राहा. मी तिचं लगीन ठरवलंय. आता काय उत्तर देऊ पोराला? काय सांगणार मी त्याला? जुगनू काका, तुम्ही त्याबद्दल का विचार करताय? कोणीही तुम्हाला विचारायला येणार नाही. जुगनू बेटा, तुला चंदाचं लग्न लावायचं होतं, पण चंदाची स्वप्न काही वेगळीच होती. हे बघ, एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की आईबापांनी मुलांच्या स्वप्नांकडे कधीच दुर्लक्ष करता कामा नये. कारण जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर मुलं आपली स्वप्न साकार करण्यासाठी काही दुसरा आधार शोधतीलच शोधतील. आणि बेटा, तुझ्या चंदाचंही तेच झालंय, समजलं? तुमचं बरोबर आहे मालक. मी विचार करत बसलो, ती तर लहान आहे, पण ती तर मला म्हणायची की बाबा मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय. आता तुम्हीच सांगा, मी माझ्या पोरीकडून काम करून घ्यायचा विचार करू शकतो का? सांगा. मला माझी जबाबदारी निभावायची होती हो, बाकी काय नाही. जुगनू काका, यात तुमचा काहीही दोष नाहीये. जेव्हा एखादी मुलगी आपलं घर सोडून पळून जाते तेव्हा या गोष्टीचं दुःख तिलाही असतं की तिने हे पाऊल का उचललं. या गोष्टीमुळे तिला अजून शरम वाटते की तिच्यामुळे तिच्या आई वडिलांची किती बदनामी झाली असेल. आणि याच गोष्टीमुळे ती मुलगी घरी परत येण्याची हिंमतही करू शकत नाही. मी माझ्या पोरीकडे कोणती बी तक्रार कधीच नाही करणार. तिला कधी विचारणार नाही की की तू असं का केलंस. बस फक्त एकदा मला माझी पोरगी मिळू दे. हो, माझी पोरगी. जुगनू काका, तुम्हाला तुमची मुलगी मिळणार. आपण स्वतः तिला शोधायला जाऊ. नानू, मला वाटतं या प्रकरणात भाईजी आपल्याला मदत करू शकते. हे तेच भाईजी आहेत ना जे इंटरव्ह्यू मध्ये तुझ्या सोबत होते आणि म्हणत होते की गावात इतकं काही होत होतं आणि त्यांना माहीतच नव्हतं. आणि हे सगळं ऐकून त्यांना लाजिरवाणं वाटत होतं. हो नानू, त्यांच्याबद्दल बोलते. खूप चांगला माणूस आहे. गावातला प्रत्येक माणूस भाईजींसाठी असा आहे जणू त्यांच्या घरचाच माणूस आहे. नानू, ते सगळ्यांना मदत करतात. गावात मुलींसाठी त्यांनी खूप काही केलंय. मला वाटतंय आपण त्यांच्याकडे जाऊन भाईजींना याबद्दल माहिती दिली पाहिजे. ठीक आहे बेटा, जर तुला वाटत असेल तर आपण त्यांना भेटूया की. मग जरूर मीही तुझ्यासोबत येईन की. ठीक आहे नानू, मी पल्लवीला समजावून आत्ता येते, मग जाऊया. ठीक आहे बेटा, सगळं काही ठीक होईल. देवावरती विश्वास ठेव.
खरं तर जुगनू काका जरा काळजीत आहेत त्यांच्या मुलीबद्दल. मला वाटलं याची कल्पना तुम्हालाही दिली पाहिजे. वय मी पण ऐकलंय त्याची पोरगी कोणाबरोबर तरी पळून गेली. आज मला हे जाणवतंय की यात माझी किती मोठी चूक होती. पण मी कधी विचार नव्हता केला की एखादी चूक अशी समोर उभी राहील म्हणून. नाही मावशी, यात तुमची चूक नाहीये. चूक आहे पल्लवी.